महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। क्या हुआ तेरा वादा या मोर्चाद्वारे युती सरकारला जाब विचारत रास्ता रोको आंदोलन। हिंगोलीच्या बासंबा फाटा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भव्य रस्ता रोको आंदोलन संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान सरकारला क्या हुआ तेरा वादा असा जाब विचारला। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार, शेतकरी सन्मान योजनेतून 15,000 रुपये देणार, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये ऐवजी 2,100 रुपये देणार, 45,000 गावात पांदन्न रस्ते बांधणार, शेतकऱ्यांची खरेदी केलेल्या खतावरील जीएसटी अनुदानाच्या स्वरूपात परत करू, 1 रुपयात पीक विमा, वृद्ध पेन्शन धारकांना 2,100 रुपये देणार, अन्नदाता बनेल ऊर्जादाता, शेतीला 24 तास वीज, शेतीमालाला हमी भाव देऊन बी बियाणं खतांच्या किमती नियंत्रित ठेवू, हर घर जल घर पर छत, मराठवाडा वॉटर ग्रीड केंद्राकडून मान्यता देऊ अशा संमंग घोषणा करून सत्तेवर बसलेल्या महायुती सरकारला क्या हुआ तेरा वादा असा जाब विचारण्यात आला। शिवसेना उभाटाच्या सर्व अंगीकृत संघटनेची पदाधिकारी, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी मार्केट कमिटी संचालक, उपतालुका प्रमुख, आजी माजी नगरसेवक, सर्कल प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, उपसर्कल प्रमुख, आजी माजी सरपंच, शाखा प्रमुख, कळमनुरी तालुक्यातील शिवसैनिक आणि युवा सैनिकांसह शेतकरी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला। कालपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव साहेब उभाटा गटाच्या वतीनं आम्ही काल शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आंदोलन करत आहोत। आमचं हे आंदोलन सरकारला त्यांना जाणीव करून द्यायची की मागच्या निवडणुकीच्या वेळेस आपण जी काही आश्वासनं, जी काही वचनं तुम्ही जनतेला दिली होती, शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिली होती, त्या वचनांची वचनपूर्ती तुम्ही कधी करणार आहात ते हा जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं, ओरिजिनल शिवसेना त्याच्या वतीनं आम्ही हा जाब सरकारला विचारत आहोत। खरं म्हणजे या सरकारनं सगळ्यात जास्त उपेक्षित वर्ग जर कुठला असेल तर तो शेतकरी वर्ग आहे। तुम्ही काल परवाच पाहिलं असेल, या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वादळानं, चक्रीवादळानं थैमान घातलेले, आमच्या भागातलं प्रमुख असलेलं केळीचं पीक हे उद्ध्वस्त झालेले, कधी नाही ते आलेला आमचा ताटातला घास हा निसर्गानं हिनावून घेतलाय। एकीकडे आपण म्हणतोय की निजामासारखं हे सरकार वागत आहे, दुसरीकडे निसर्गाची अवकृपा झालेली आहे। नुसतं शेतकऱ्यांना भूलथापा दिल्या जातात, आम्ही तुम्हाला विमा देऊ, आम्ही तुम्हाला तुमचं कर्ज माफ करू, आम्ही तुम्हाला बियाणं मोफत देऊ, आम्ही तुम्हाला खतांचे भाव माफ करू, कमी करू। कुठलं काय केलंय? आज खताचे भाव पहा तुम्ही, गेल्या वर्षीपेक्षा जास्तीचे वाढलेले आहेत। उलट आम्हाला शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आम्ही दरवर्षी बँकांच्या दारामध्ये जातो, पीक कर्जाची मागणी करतो। किती टक्के पतपुरवठा केला या सरकारने? या वर्षाची आकडेवारी या सरकारने घ्यावी, अर्थमंत्र्यांनी घ्यावी। केवळ 20% कर्ज पुरवठा, ज्याला आपण म्हणतो शेतीसाठी हा जो कर्ज पुरवठा आहे तो या सरकारनं केलेला आहे। म्हणून मला आपल्या मार्फत विनंती करायची आहे या सरकारला, तुम्ही जर ह्या मागण्या आमच्या त्वरित जर मान्य नाही केल्या, यामध्ये जर या सरकारनं जर लक्ष नाही घातलं तर संबंध महाराष्ट्र हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आम्ही तर आमच्या मागण्या मान्य करूनच घेऊत हो, परंतु आम्हाला त्या शांततेनं घ्यायच्यात, आम्हाला कुठलाही हिंसाचार करायचा नाही। परंतु तुम्हाला दुसरी भाषा कळत नसेल ना तर शिवसेना ही तिच्याच भाषेत तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला या ठिकाणी सांगायचे। या आज शेतकऱ्यांकडे आमच्याकडे ट्रॅक्टर आलेत, आम्ही काल ट्रॅक्टरच्या स्वरूपानं ट्रॅक्टरचं आंदोलन केलंय, परंतु आजही सरकारनं विसरू नाही, आमच्या घरातली रुमणे हे जशाला तशी आहेत। उद्या ते जर बाहेर आले, शेतकऱ्यांना तुम्ही मजबूर करू नका, ते रुमणे काढण्यासाठी तुम्ही मजबूर करू नका, हा इशारा तुमच्या मार्फत मला सरकारला द्यायचा आहे। धन्यवाद। मी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सरकार हे लबाडांचं सरकार आहे आणि लबाडांकडून कोणती अपेक्षा करावी? या लबाडांनी सत्तेत येताना सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू,
पण त्याच खात्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री म्हणतात की हे करणं शक्य होणार नाही. म्हणजेच हे लबाडांचं सरकार आहे. हे सरकार सत्तेवर येताना म्हणालं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही 2100 रुपये टाकू. आज सत्तेत बसून अनेक महिने झाले, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये अद्यापही 2100 रुपये यायला सुरुवात झालेली नाही. हे सरकार म्हणालं होतं की शेतकऱ्यांसाठी 45,000 पानंद रस्ते करू. अजून कोणत्याही पानंद रस्त्याची सुरुवात झालेली नाही. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालेलं आहे. सरकार म्हणतं पंचनामे करू, पाहणी करू, पण पाहणी करून पंचनामे करण्यामध्ये हे सरकार धन्यता मानत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्याला कोणतीही मदत आजतागायत मिळाली नाही. आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं हे लक्षवेधी आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे. क्या हुआ तेरा वादा, तुम्ही शब्द दिले ते पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, हा इशारा मोर्चा देखील आहे. शांततेच्या मार्गाने मोर्चे चालू आहेत, आंदोलनं चालू आहेत. शांततेचा मार्ग जर शासनाला समजत नसेल तर आक्रमणाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल. शेतकऱ्यांसाठी आक्रमण देखील करण्यासाठी आम्ही सावध झालेलो आहोत. शासनानं यापासून धडा घ्यावा आणि शेतकऱ्यांना ताबडतोबीनं मदत करायला सुरुवात करावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.